उल्लासनगर शहर के व्यापारी इलाके में हमारी महाविकास आघाड़ी की उम्मीदवार शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की उम्मीदवार वैशाली दरेकर इनकी एक भव्य ऐसी मोटरसाइकिल रैली निकली और ये पूरे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चोपड़ा कोर्ट के चौक से शुरू हुई, गोल मैदान चौक, उसके बाद में नेहरू चौक, शिरू चौक, 1 नंबर पुलिस लाइन से होकर शार्ट फाटक से घूमते मार्केट से आके आज यहाँ पे इस जगह पे ख़त्म हुई है और बहुत ही अच्छे से लोगों ने प्रतिसाद दिया। सामान्य जनता थी, नागरिक थे, कष्टकार थे, कामगार थे, बेकरी वर्कर थे, सब्जी बेचने वाले लोग थे, छोटे मोटे खिलौने बेचने वाले लोग थे। उन्होंने बहुत ही प्रेम से, उत्साह से हमारी उम्मीदवार वैशाली दरेकर का स्वागत किया। हमें पूर्ण आशा है कि इस बार कल्याण लोकसभा मतदार संघ के अंदर एक परिवर्तन होगा, वो परिवर्तन होगा, जीत का परिवर्तन होगा और यहाँ पे मशाल की जो लौ है वो इतनी फैलेगी कि आने वाले 4 जून को यहाँ से वैशाली दरेकर चुन के जाएगी। आज सकाळी तुम्हाला जी परवानगी भेटली होती रॅलीची, त्यामध्ये चिन्ह आणि झेंडा वापरण्यावरती बंदी घातली होती, त्यामुळे जो वाद निर्माण झाला त्याच्याबद्दल रॅलीची परवानगी निवडणूक आयोगाने वास्तविक 2 दिवस आधीच दिलेली आणि ती जनरल परवानगी होती, परंतु काल पोलीस स्टेशनने आम्हाला नोटीस दिली, परवानगीने नोटीस दिली। ती नोटीस 149च्या अंतर्गत दिली। त्याच्यामध्ये 11व्या कलममध्ये काय लिहिले सांगतो, सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची आदर्श आचारसंहिता चालू लागू असल्याने मिरवणुकीमध्ये राजकीय पक्षाचे झेंडे, फलक, बॅनरचा वापर करण्यात येऊ नये। सुरुवातीला त्यांनी असं लिहिलंय, महाविकास आघाडीचे उमेदवार शौ वैशाली दरेकर यांच्या प्रचारानिमित्त, म्हणजे रॅली महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त पोलीस स्टेशननी जी नोटीस पाठवली त्याच्यामध्ये असं सांगितलं की पक्षाचे झेंडे, बॅनर वापरू नये। त्याच्यावर आम्ही हरकत घेतली आणि लगेच रॅली सुरू होण्याच्या 10 मिनिटं आधी दुसरी नोटीस दिली आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली। वाहतुकीचे नियम न पाळता ही रॅली काढण्यात आली असं पण कळालं आम्हाला। कोणाला हेल्मेट नव्हते घातले, काहीच नव्हतं केलं। मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रॅलीचे फोटो पाठवतो, त्यांनी पैसे भरले की आम्ही पण सगळे पैसे भरू।